सो हे गुड मॉर्निंग गाईज. टाईम झाला आहे आता एक मिनिट टाईम झाला आहे आता 8:45 वाजत आले आणि आता आम्ही चाललो मंदिरात. बघूया तिकडे. आता भूक लागली भरपूर मला, तर मंदिरात जाऊ आधी आणि त्यानंतर नाश्ता वगैरे काहीतरी करू आणि मग गाडी पण आपली धुवायची आहे आणि त्यानंतर होणार आपल्या गाडीची पूजा. माझ्या तर थंडीने भाई दात एकदम चिकटत आहेत, तर थंडी असेल, भरपूर असेल. माहीत नाही, मी टेम्परेचर बघितलं नाही कारण आपल्याकडे आहे ते साधं ॲनॉलॉग वॉच आहे आणि त्यात टेम्परेचर वगैरे काहीच नाही दिसत. तर हे बघा इकडे आलो आहे आपण आणि इकडून ना छोटी छोटी मंदिरं चालू होतात आणि इकडे आपण मगाशी पेढे वगैरे घेतलेले आणि हे इकडे ना छोटी छोटी मंदिरं आहेत. पुढे दाखवतो तुम्हाला. हे इकडे मंदिर आहे कुठचं तरी, वासुदेवानंद सरस्वती आणि बाकीचे पण मंदिर आहेत 2-3 छोटी छोटी आणि तिकडे आहे ते मेन मंदिर नरसोबावाडीचं. तर सकाळी आता वाजलेत 8 वाजलेत एक्झॅक्ट, म्हणजे चालत येईपर्यंत 15 मिनटं झाली इकडे, म्हणजे शॉपिंग वगैरे करेपर्यंत 15 मिनटं. आणि ही बघा नदी. हे ब्रिज ना हल्लीच बांधलं आहे. मागे आम्ही गणपतीमध्ये आलेलो ना तेव्हा नव्हतं हे ब्रिज, म्हणजे बंद का ठेवलं आहे अजून. मागे ना हे चालू होतं आय गेस, मागे तरी हा दत्त जयंतीच्या वेळी काहीतरी. हे बघा ते मंदिर. चला आता मी दर्शन घेतो आणि नंतर तुम्हाला नंतर रेकॉर्डिंग चालू करतो, कारण तिकडे ना फोन अलाउड नाही आहे. तर आता थोडा वेळ आपल्याला फोन इकडे अजून बंद ठेवावा लागेल. सो बघूया. हे बघा मंदिर. चला बाय. याला हे घड्याळ ना असं होतं ना, त्यामुळे मला दिसत नाही. हां 9 वाजलेत आणि भाई जाम भूक लागली, एकदम जाम भूक लागली आहे मला. आणि आता आपण जाणार आहोत तिकडे जिकडे पूजा करायला जायचं आहे. त्यासाठी आम्ही घेतला आहे हार आणि अजून पेढे वगैरे काय काय घेतलं आहे. आणि ती बघा आपली गाडी तुम्हाला लांबून दिसत असेल. रुको अनलॉक करता उसको. आणि त्यानंतर आपण बसवणार आहोत ॲसेसरीज, कारण आजचा पूर्ण दिवस ना आजचा पूर्ण दिवस ना एकदम बिझी जाणार आहे. कारण इकडे ना व्हाईट लाईट्स वगैरे मी बसवणार आहे नंबर प्लेटच्या खाली पूर्णपणे. आणि बघूया. माझा प्लॅन आहे की ऑलमोस्ट ज्या सगळ्या लाईट्स आहेत ना त्या व्हाईट करू आपण. आणि अजून तो रिव्हर्स कॅमेऱ्याचं एक बघायचं आहे हे, आणि स्पार्किंग सेन्सर. ह्यांना सर्व लाईट्स आपण ना ह्यांना सर्व लाईट्स आपण ना व्हाईट करणार आहोत. या A to Z सगळ्या. हे फक्त इंडिकेटर येलो राहतील, इंडिकेटर नाही. आणि ही लाईट ना आपल्याला त्या साईडची पण घालायची आहे, ती पण मी व्हाईटच करणार आहोत. गाडी अनलॉक झाली आपली आणि सकाळचा कोल्ड स्टार्ट करणं. आज ना थंडी होती इकडे भरपूर. भाई हे इंजिन ना एकदम असं दहाडतं रे, असं एकदम कर भारी वाटतं. डिझेल इंजिनची हीच एक खासियत आहे. मूर्ती ठेवली मागे बॅगमध्ये. तर आता निघायला घेऊयात आपण, कारण आपले मेंबर सगळ्यांना तिकडे थांबलेत. तर आपले आता झाले आहेत 1,41,355. चला निघूयात. आपल्याला गाडीची पूजा करायला जायचंय. आय डोंट नो पप्पा कुठे गेले. नाश्ता पण करायचा आहे, भूक लागली एकदम भरपूरच. पोटात नुसते कावळे ओरडत आहेत भाई. कुठचा तरी दरवाजा नाहीतर बूट ओपन आहे गाडीचं, नाहीतर पॅसेंजर तरी दरवाजा. हे लॉक आहे आणि हे पण लॉकच आहे. तर चला, आय थिंक त्या पॅसेंजर साईडचा दरवाजा ओपन होता. आता मी बसतोय गाडीत, पण पप्पा अजून कुठे गेलेत काय माहित. बाबा हा ते गेले असतील पुढे, बघूया आता. नाहीतर शिव्या घालतील जर आपण तिकडे गेलो मंदिराकडे आणि हे इकडेच राहिले, मग तर मेलोच आपण कर्माने. सो गाडी आता वॉश केली आपण, आता आणली आणि इकडे आहे ना, तर इकडे पूजा करणार आहोत आपण. फुल सर्व्हिस केली आहे गाडी मस्तपैकी. आणि ना मागच्या टायर्समध्ये दोन्ही ना नायट्रोजन भरलेली मागच्याच वीकमध्ये. तर ना दोन्ही मागच्या टायरमध्ये ना हवा कमी आहे. हे बघा हवा ना एकदम जास्तच कमी झाली आहे. तर आता काहीतरी येते आणि मग निघू आपण सांगलीला, कारण सांगलीला ना गॅस सर्व्हिस करतो ना त्या माणसाने सांगितलं की
इकडे होलसेल रेटमध्ये आपल्याला हे सर्व पार्ट्स आपल्याला जे जे लावायचे आहेत रिक्वायरमेंट आहे ते सर्व लावून घ्यायची. तर बघू आता जाऊया सांगलीला 100 टू 200 त्या प्लेसचं नाव आहे. तर तिकडे बघूया पार्ट्स वगैरे काय लाईट्स वगैरे चेक करायचे ते नंतर बघूया. तुझसे फिर उन किताबों में हो जहाँ जिक्र तेरा श्री लक्ष्मी नारायण क्लॉकवाइज फिरे. सो पूजा वगैरे झाली गाडीची. आपण चांगलं वाटलं. आणि आतापासून जेव्हा पण आपण नवीन गाडी जेव्हा घेणार ना तेव्हा अशीच पूजा करायची आणि इकडे येऊन करायची नाही. कारण जी सिस्टीम आहे ना यांची पूजा करायची एकदम मला आवडली. आणि आता इकडे TPMSची लाईट दाखवत आहे, तुम्हाला दिसत नसेल वाईड अँगलमुळे. तर आता ती हवा भरणार होतं आणि जाणार होतं. पण सांगलीला आता गाडीचे जे ॲसेसरीज आहेत त्या बसवायच्या आहेत आणि मग आम्ही निघणार आहोत घरी. तर आता निघूयात आपण सांगलीला. इथून आपला डिस्टन्स आहे सांगलीला जायचा तो 23 किलोमीटर समथिंग काहीतरी आहे. तर चला जाऊया आता. आणि सांगलीला पोहोचल्यावर मग व्हिडिओ चालू करेल मी परत. आता निघतोय. हे सिक्युरिटी वगैरे आता ओळखीचे झाले, त्या आपल्या जिकडचे आहेत. आणि चला मग निघूया आता.
गाडी लावली आहे इकडे इलेक्ट्रॉनिक शॉपमध्ये. आणि आपल्या गाडीला फक्त आता कॅनव्हास सध्या जोडणार आहोत. आणि हे बल्ब आहेत ना मागचे या साईडचे हे लालवाले ते चेंज करणार आहोत. बाकी तर हेडलाईट्स वगैरे आपण नंतर बघू. सो फक्त आता फक्त कॅनव्हासच लावूया. आणि बाकी आता बघा काम चाललं आहे गाडीचं. आय थिंक अर्धा तासमध्ये गाडी रेडी होईल. आणि मी अजून जेवलो नाहीत. वाजले 1:15 झाले. तरी बघूया आता जर 1 तासमध्ये झालं ना तर नंतर आम्ही जेवायला जाऊ. इकडे तर चांगली हॉटेल्स नाही आहेत चांगली बघा. म्हणजे इकडे ना माझ्या मनासारखी हॉटेल्स नाही आहेत जेवायला. आणि ही गाडी बघा कुठची आहे ही निंजा 300. बापरे चांगली वाटते गाडी. हां माझ्या मम्मीला पाहिजे. मम्मी चालवेल माझी गाडी बघा. सो गरमी भरपूर होते पण आता काय करू शकत नाही आता. हे बघ गरमी भरपूर होते. आणि हवा पण चेक करायची आपल्याला. 2-3 कामं आहेत. आणि बल्ब बघूया जर इलेक्ट्रिशियन जर भेटल्यानंतर बल्ब वगैरे पण आपण चेक करून घेणार आहोत. ते बोलले की चेक करणार आहे पण त्यांच्याकडे इलेक्ट्रिशियन्स नाही आहे कोण. सो जर त्यांच्याकडे जर नाही झालं म्हणजे बल्बचे फ्यूज वगैरे गेले असतील ना तर आपण दुसऱ्या इलेक्ट्रिकलकडून चेंज करणार आहोत. वायरिंगचा कचरा तर किती आहे बापरे गाडी. आणि कॅनव्हास नाही होता या गाडीमध्ये त्यामुळे अर्धे याचे फंक्शन्स ना वर्क होत नाही होते. आणि आपली गाडीची सीट कवर्स वगैरे तर ऑलरेडी बसवलेली आहेत. त्यांच्याकडे सीट्स कवर वगैरे पण भेटतात. बघूया हेडलाईट जर कमी किंमतमध्ये भेटत असतील ना तर आपण आपल्या इकडे पण उडाळा पण बसवू शकतो. काय विषय नाही. यांच्या इकडे जे हेडलाईट्स बसवलेले माय TVSचे ते समथिंग 5,200 काहीतरी रेट होता. ते आपल्याला ॲक्च्युअलीसाठी 4 बल्ब लागणार आहे. म्हणजे त्याचा टोटल खर्च 10-10,500चे बल्ब आणि तो कॅनव्हास ते फिटिंग वगैरे आहे सगळं. सो आताची अपडेट ही आहे की आपण डोअर वगैरे खोललं आहे कारण त्याची ड्रायव्हरची विंडो होती ना ती वर्क नाही होत होती. आणि मागचे जे बल्ब होते हे 4ही हा चालू होता पण हे 3 होते ना ते सर्व बंद होते. ते आता आपण घालून सगळे चालू केले. आणि आपल्या गाडीला फूटबोर्ड वगैरे पण होते ना ते पण घातले आता म्हणजे घेऊन ठेवलेत. ते आता हे काम झाल्यावर ना आपण ते घालून घेणार आहोत. स्वस्तात पडले म्हणजे बाकीच्या शॉप्सपेक्षा रेट ऑलमोस्ट हाफ किमतीमध्ये पडले आपल्याला. म्हणजे प्राइजेस जे हाफ प्राईजमध्ये भेटलं आपल्याला सगळे पार्ट्स वगैरे. तर आणि माझ्या फोनची बॅटरी राहिली ती 10% राहिले. मला माहीत नाही की आता किती रेकॉर्डिंग होऊ शकतं कारण आपल्या गाडीचं काम चालू आहे ना त्यामुळे मी फोनसुद्धा चार्जिंगला लावू शकत नाही सध्या. सो फोन चार्जिंग झाल्यावर मी मे बी परत रेकॉर्डिंग चालू करेल. बघूया आता किती वेळानंतर काम होते कारण अजून मला वाटतं की ऑलमोस्ट 1 तास तरी इकडेच लागेल. आणि त्यानंतर आपण फूटबोर्डचं वगैरे काम करणार आहोत. सो आता 7 वाजलेत आणि ही जी मोटर होती पॉवर विंडोची ती खराब झालेली असं काहीतरी प्रॉब्लेम झालेला त्या मोटरचा. तर आपण आता चाललो आहे परत त्या ॲसेसरीजवाल्यांकडे कारण की गॅरेजवाला बोलतो आहे की ॲसेसरीजमधूनच खराब मोटर निघालेली आणि ॲसेसरीजवाला बोलतो आहे की गॅरेजवाल्याने तोडली. तर काय कन्फर्मेशन नाही. तर आता परत ही मोटर घेऊन चाललो आहे मी ॲसेसरीजच्या दुकानात. आणि मी अजून जेवलो पण नाही. सकाळी काहीतरी 2 केळी आणि सकाळी एक प्लेट पोहा खाल्लेला बस एवढंच खाल्लेलं. आता मी फिरतो या सांगलीच्या स्ट्रीटवरती. तर आता 7 वाजलेत आणि जाम भूक लागली. मला माहीत नाही की आता किती वाजता निघू. आपल्याला जायला अजून तरी कमीत कमी 6 ते 7 तास अजून लागतील. म्हणजे मला वाटतं घरी जाईपर्यंत आपल्याला 12-12:30 तर वाजून मोकळे होतीलच. काही जाम भूक लागली आणि पहिलं काहीतरी तिकडून निघाल्यावर खायला पाहिजे. जाम पोटात कावळे ओरडत आहेत. 2 केळी आणि 1 काकडी खाल्लेली सकाळी पोहे फक्त बस. आणि आता पोचलो त्या ॲसेसरीजच्या दुकानकडे. सो बघूया आता काय बोलते ते. आता त्यांच्याशी बोललो तर त्यांनी डायरेक्ट पैसेच दिले कारण अजून त्यांच्याकडे तो पार्ट अवेलेबल नाही होता. दुसरे होते ॲक्च्युलीचे पण आपल्या मॉडेलला जो लागतो ना तो त्यांच्याकडे सध्या तर अवेलेबल नाही. तर आता बघूया आपल्या इकडे भेटेल न भेटेल पार्ट पण अजून कुठे इकडे भेटेल. हां
आपल्या इकडे तर एक्सपेन्सिव्हच असतात फास्ट, पण बघूया आता इकडे जर अजून कुठे भेटला ना तर बघू, नाहीतर जाऊ आपण आता. कारण आता ऑलरेडी खूप उशीर झाला आणि घरी आमचा जो कुत्रा आहे त्याला भूक लागली असेल 100%. कारण त्यांनी काल दुपारपासून ते उपाशी आहेत. सो त्यांना आधी घरी जाऊन काहीतरी खायला द्यायला पाहिजे. पण घरी जायला कमीत कमी आता 6 ते 7 तास लागतील बाई. आणि अजून हे काम आता रिव्हर्स कॅमेऱ्याचं काम आपलं झालं आहे. बाकी सगळी कामं ऑलमोस्ट आपण क्लिअर केली आहेत. फक्त हे विंडोचंच जे राहिलेलं ना त्याचाच काहीतरी इश्यू झालेला, त्याचाच इश्यू झालेला. सो आता बघूया, पैसे दिलेत अजून जर कुठे भेटलं जर जवळ. सो आता अपडेट हा आहे की आपली गाडी आता पूर्णपणे कंप्लीट झाली आहे. जे काम होतं सर्व ते आता रेडी झालं आहे. आता आपलं डिस्टन्स आहे इकडून 195 किलोमीटर. त्याआधी आम्ही जेवायला थांबू. फोनमध्ये माझ्या बॅटरी नाही अजिबात, तर मे बी मी जास्त रेकॉर्डिंग आता करणार नाही. तर बघू आता किती वाजेपर्यंत पोहोचू, कारण आपल्याला जेवायला पण अजून थोडा टाईम जाईल. चला मग आता भेटू थोड्या वेळानंतर, जर फोन चार्जिंग झालं तर. नाहीतर मी बघूया, जर फोन चार्जिंग झालं तेव्हा मी रेकॉर्डिंग चालू करेल. आणि आता निघतोय मी इकडून. टाईम अपडेट टाईम अपडेट हा आहे की आत्ता वाजलेत 11:15 आणि आम्ही अजून कोल्हापूरला, म्हणजे सांगलीतच आहोत. कोल्हापूर इथून 15-20 किलोमीटर लांब आहे. आणि आपण इकडे ना या हॉटेलमध्ये जेवायला थांबलेलो. आणि फोनमध्ये माझ्या बॅटरी वगैरे नाही होती. आमचं काम झालेलं मुळात गाडीचं 8 वाजता. हां, तर ना ते मागचे 2 ब्रेक लाईटचे कपलर होते ना, त्या कपलरमध्ये डस्ट गेलेली. सो त्यामुळे अजून 2 तास गेलेत. तर आता बघूया, आता वाजले 10:30 आणि आपल्याला एस्टिमेट टाईम दाखवत आहे तो म्हणजे समथिंग अबाउट 4.5 तास समथिंग काहीतरी दाखवत आहे ते. सो आता बघूया. माझ्या फोनमध्ये बॅटरी नाही, माझ्या ह्याच फोनमध्ये मॅप लागला. एक मिनिट, मी कॅमेरा, हां चला आता तुम्हाला क्लिअर दिसत असेल. तर माझ्या फोनमध्ये बॅटरी वगैरे आता काहीच नाही, 1% चार्ज आहे. तर आता हे मला मॅपसाठी पण आता यूज करावं लागेल आणि बघूयात आता. सो मी जर म्हणजे आता घरी जाऊन डायरेक्ट मी कॅमेरा चालू करेल, या फिर हा व्लॉग इथेच संपवू आपण. अजून ना माझ्यात एनर्जी नाही, कारण आज पूर्ण दिवस एकदम आपण कामातच बिझी होतो आणि दिवसभर मी काही जेवलेलो पण नाही. आत्ता येऊन मी जेवलो इकडे. सो बघूया आता, जर घरी जाऊन माझ्यात एनर्जी तेवढी असेल, अजून 200 किलोमीटर्स ड्राईव्ह करायचं आहे आपल्याला. तर घरी जाऊन माझ्यात एनर्जी असेल तर आपण मग व्लॉगची एंडिंग करूया, नंतर हीच एंडिंग असेल. आणि तुम्ही जर इथपर्यंत व्लॉग बघत असाल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा नक्की. हा आपला सेकंड व्लॉग असेल मे बी, कारण एका व्लॉगमध्ये हे सर्व पुरणार नाही. सो बाय बाय अँड टेक केअर अँड गुड नाईट.